मेल्यानंतर आपल्याला 4 शब्द ऐकू येतात. म्हणजे आपल्याला नाही येत पण 4 म्हणतात आपल्याला, म्हणजे जे संघ गेलेत त्यांना. हा, मेलेला आपण आता काय असते 4 शब्द? राम, नाम, सत्य. आयुष्यभर येड्या तुला कळलं नाही, जाताना तरी कळू दे. राम नाम सत्य हे तू जे केलंस ते सगळं असत्य होतं. तुला मेल्यावर तरी कळावं की फक्त रामच सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. ताकद असतं बघा ना. म्हणजे मला कौतुक वाटतं या हिंदू धर्माचं. दगडालाही देव करायची ताकद या वारकऱ्यात आहे. उगाच आम्ही पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवायला 22 दिवस आणि तिथून पुढे 48-49 तास लाईनीत उभा राहत नाही. भाव आहे ना की माझा देव आहे, आणि हा भावच तर मला देवापर्यंत पोहोचवतो. आपल्या समूसाठी करोनी जाईन गे माय. नुसती पंढरीची वाट धरावी आम्ही, देव पहावया गेलो तेथे. काय फरक आहे सांगा ना दादा. अहो 22-23 वर्षाची पोरगी मी तुमच्या लेकीसारखी लेक आहे. फरक फक्त एवढाच आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गाथ्याचं वाचन आहे, हरिपाठाचं चिंतन आहे, विठ्ठलाच्या चरणावर भावनेने मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतंय का, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. भाव बळे आकडे हरिपाठ नीट म्हणे जबर का, क्षमा मी देईन नाही. देवानं तुम्हाला जन्माला घातली, चूक झाली की देवाची. क्षम किंवा क्षेम याचा अर्थ आलिंगन, जे करत तरी यावळे तैसा हरी. देव माझ्या इतक्या जवळचा आहे, माझा इतका जीव आहे त्याच्यावर. नुसतं मस्तक ठेवून जीवाला राहत मिळत, असं वाटतं मिठी मारावी. क्षम मी देईन, आलिंगन. माणूस जवळचा असला की काय करतो, मिठी मारतो की नाही. मग क्षम मी देईन नीट. स्वतः माणसं फार चुकीचा हरिपाठ म्हणतात. बापरकमा देवरू विठ्ठलाचे बेटी, आपल्या सेवेसाठी, संसाठी. सं याचा अर्थ सारखं, कर तरी यावळे जसा मी बघेल तसा देव आहे. भरला घनदाट सर्वागटी राम सूर्यप्रकाशक. माऊलींचं वर्णन आहे, आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे देवा, मी तुझ्याकडे यावं, तुझ्या सारखं व्हावं. सौ म्हणजे सारखं, अगदी तसं मी तुला भेटावं. आणि देवा तू मला देव करावं. काय इतकं कसं हृदय मोठं रे विठ्ठला तुझं, करा ना विचार कधीतरी. अहो गळ्यात माळ घालावी, कपाळाला गंध लावावा. माणूस आत्मीयतेनेच बघतो त्या माणसाकडे, त्याला माहित आहे याचा आहार शुद्ध आहे, हा सात्विक आहे, सकस आहे. विचार करा. म्हणून माळ घालत जा. माळ घातलं की मरत नाही. ते म्हणचाल काही बोलता का ताई, तुम्हालाच निहून टाकीन त्या धरणात. कसं मरत नाही, नाही काढल्यावर तर जगायचं. अहो गुरुजी मला कधी कधी नवल वाटतं, खुशाल माणसं म्हणतात आम्ही नसल्यावर निसर्गाचं चक्र व्यवस्थित चालणार नाही. हा ना, माणसं माळ करायला काय उत्तर देतील याची खात्री. त्याला म्हणलं ना माळ घालीत जा, ती म्हणून आम्ही सगळ्यांनी सोडून दिल्यावर कोंबड्या कशा राहत्या. तू घाल, नको लय कोंबड्याची काळजी करू, तू घाल, आम्ही बघू काय असेल ते त्याचं पुढचं महाराज. बरं का नका रे, माळ का घालावी माहित आहे. अहो तुळशीचं पाणी अंगावर पडावं ना तरी माणसाला पटकन रोग होत नाही. संसर्गजन्य जे रोग असतात ना ते तुळशीच्या पानाने पटकन, तुम्हाला सायंटिफिकली सांगते. पण अजून नीट लक्ष देऊ नये का, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ते मरत नाही याचा अर्थ मरत नाही असं नाही, मरत नाही याचा अर्थ मरत नाही असं मरत नाही. नाही सोपंच आहे महाराज बरं का. मरत नाही याचा अर्थ मरत, पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपत्कालीन मरणाने मरत नाही, एवढी ताकद त्या कंठातल्या तुळशीच्या माळेत असते. तो लल्लाटी जे लिहिले त्या नियमानेच मरतो. सटवीचे राती जविन विसंबे वाती तसा ईश्वर निर्णय चित्ते वाहने सदा. सटवी 5व्याच दिवशी माथ्यावर मृत्यू लिहिते, त्याच योगाने तो मरतो. त्याला चुकीचा नियम लागू होत, तो आपत्कालीन धडकला, आणखीन खराब झाल्या, नाट्याक आला असं नाही. त्याचा काळ जेव्हा संपतो तेव्हाच तो. सोपं नाही रे. माळ म्हणजे तुम्हाला साधी ताकद वाटते का दादा. अहो ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याच्याकडे काळही यायला घाबरतो. नका जाभूत या गावा नामधारकाच्या शिवा. तिच्या सुदर्शन चक्रवर्ती अख्खी पृथ्वी फिरते, अशा बापाची लेकर ती तुमच्या सारख्याला घाबरणार नाही. अरे काय कपाळाला गंध दादा, अरे नुसतं कपाळाला चंदन लावावं. ताकद एवढी चेतना शक्ती असते माणसाची. इथे काय असतं माणसाची चेतना शक्ती. माऊली सांगतात बघा, शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक असतात. इडा
पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देट्यापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, तेव्हाच माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. जाऊ द्या, हे सगळं मरू द्या, लक्षात ठेवा इथं चेतना शक्ती असते महाराज बरं का. तर इथे चेतना शक्ती कशाला आता एवढं वाढवायचं, तर इथे चेतना शक्ती असते. सोपं आहे. आता ही आपली जी सगळी ताकद आहे शरीराची, ज्याने आपण काम करतो, ते बळ इथं एकवटतं. इथे गंध लावला तर पॉझिटिव्हिटी वाढते, सकारात्मक भावना. मग बुक्का लावा, चंदन लावा, कुंकू लावा, भंडारा लावा, गुलाल लावा, काय लावायचं ते, कारण देवात कुठलाच फरक हे या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटला मज तोची, मीही केवळ तुझं श्रुतही आहे. जिथे मी परिपूर्ण ज्ञानी आहे तिथे मी भक्ती करतोय. जर माझं ज्ञान अपूर्ण आहे तर मी फक्त ज्ञानाच्या जोरावर उड्या मारणार, भक्तीच्या सानिध्यात जाणारच नाहीये. ज्ञान परिपूर्ण झाल्याशिवाय भक्ती कळत नाही, भक्ती कळल्याशिवाय ज्ञान पूर्णत्वाला जात नाही, आणि या दोन्हीची सांगड घातल्याशिवाय मी कोण आहे हे ज्ञात होत नाही. आणि मी कळल्यावर मला कळतं तू कोण आहे, तू कळल्यावर कळतं माझं असणंच तुझ्या असण्यामुळे. काय मला कौतुक वाटतं संप्रदायाचं. हे ज्ञान जे आम्ही सांगतोय अर्थात हे पोपटपंची आहे का, तर हे आहे ज्ञानोबरायांचं. हे आम्ही सांगतोय, हे आलंय. ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कौतुक बघा, देणाऱ्याचं सुद्धा ज्ञात जाणीव आहे. तुकोबाराय म्हणतात माझं नाही हो, माझ्या वडिलांची. ज्ञानोबा म्हणतात माझं नाही हो, निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे माझ्याकडे आलंय. कधीतरी विचार करा गांभीर्याने. वय वर्ष 16 आहे माऊलींचं, जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली आहे. 16, 10वीच्या पोराचं वय आहे. आमच्या पोरांना काय खावं, कशा सोबत खावं याची अक्कल नाही आहे. काय ताकद असेल. माऊली म्हणतात ही ताकद माझी नाही, तशी जसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानी सर्वज्ञान वरलं, त्याचं कारण आहे कुणीतरी दिलं. व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. नाहीतर 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं. 5 वर्षाच्या मुक्ताईच्या चरणावर मस्तक ठेवलीच नसते आणि शिष्य झालेच नसते जर ज्ञान अगोदरचं नसतं. 5 वर्षाचं लेकरू आहे मुक्ताई. किती? 5 वर्षाचं. मड्याला जिवंत करायची ताकद ज्या योग्यात होती ना, ते चांगदेव महाराज ज्ञानी नव्हते असं नाही, भरपूर ज्ञान आहे. आपण त्यांना अज्ञानी म्हणायची लायकी नाही आपली. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ केला ना, आपल्याला कोण म्हणलं की नाही येता काही ना, ती म्हणतो न ग मी माग म्हणतो तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातले रे. आजही आपला हरिपाठाचा अभंग धडवत नाही. आपण चांगदेव महाराजांना अज्ञानी म्हणायची आपली पात्रता. ज्ञानीच आहेत ते, चुकलाय तो फक्त अहंकार आहे. जेव्हा कळलंय सत्य काय आहे तेव्हा 5 वर्षाच्या लेकराच्या चरणावर मस्तक आहे, का तर ते लेकरू पांडुरंगाचं आहे. काय ताकद लक्षात घ्या ना महाराज. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं बाईचं. खरंय की नाही का माय? वडगावच्या माय मावल्या आहेत का गेलात? बोलत जा ना माय ग. हे तुमचं माहेर आहे ग. कीर्तनाचा मंडप म्हणजे तुमचं माहेर आहे. जनाई जेव्हा कंटाळते ना तेव्हा विनंती करते संतांना, उबगले सासरी मजाता माहेरासी न्यावं. उबगले, उबगले म्हणजे कंटाळले. उबगली सासरी मजाता माहेरासी न्याव. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते, एवढा जाच तुमच्या पाया पडते. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते. मग माहेर सांगतात जनाई, यग यग विठाबाई माझं पंढरीचं आहे, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. महाराज म्हणतात खरंय तुमचं जनाई. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभासी विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजते कवरी दाखवा चिनाचा सोयरा. वेळ तोपर्यंत दाखवा. कान हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाकमुख गळू लागले लाल आणि शेंबूड. श्वान परिगती झाली अवधी करते हाड हाड हाड. महाराज म्हणते हाड हाड. तुम्ही संत माय बाप मी कुणाचाही संतांना बघतो, जो कोणी पोचवेल त्यांना पोचवावं पण माझ्या मालकापर्यंत. गरडाचे
लवकर देव भेटला पाहिजे. वेळ आहे तोपर्यंत जागा. वेळ गेली ना क्षणोक्षणी हाची. खरा देव भेटला पाहिजे वेळेच्या आधी. करावी तातडी विनंती आहे. आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे भागीला जागा रे भागीला जागा रे भागीला आता जागा रे आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाई आता जागा रे बाई नो आता जागा रे बाई नो. संतांचा वर्णन आहे. चोर कोण आहे? चोर आयुष्य काळ. आयुष्य खातो काळ. सावध कुणापासून राहावं लागतं? चोरापासून. कोण आहे चोर? काळ आहे चोर. चोर निचल्या 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 निजलाय झोपलाय. चोर झोपलाय त्यावर हुकवून पळा नाडोनी चुकून. चोर निचल्या निचल्या नाडोनी भागा. चोर निचल्या निचल्या नाडोनी भागा. आता चाला आता चाला आता चाला आता चाला आता चाला रे भागीला आता जागा रे भागीला आता जागा रे भागीला जागा आता आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा जागा आता जागा रे बाई नो जागा. ठाकीचे माय बाप कैसी लागली झोप. ठाकीचे माय बाप कैसी लागली झोप. हुजूर जाबोनिया एवढी चुकवा की खेप खेप. हुजूर जाबोनिया एवढी चुकवा की खेप. ठाकीचे माय बाप कैसी लागली झोप. ठाकीचे माय बाप कैसी लागली झोप. ठाकीचे माय बाप कैसी लागली झोप. उठा उठा रे माय बाप कैसी लागली झोप. जग जोगी 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 जग जोगी. जाग 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 बोलती. जाग 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 बोलती. जग जोगी जग जोगी